बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। भाजप राज्य कोर गटाची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। दिल्लीमध्ये रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार या बैठकीला उपस्थित असतील आणि त्यानंतर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत ही बैठक होणार आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तर सोमेश, देशात 400 पार आणि राज्यात 45+ हे टार्गेट अचीव करण्यासाठी आता भाजपच्या गोटात काय हालचाली सुरू आहेत, काय अपडेट्स आहेत? त्यामध्ये पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांचा समावेश होता, परंतु अमित शहांचा दौरा थोडासा लांबतोय आणि त्यामुळे त्यांना पोहोचायला कदाचित 8-8:30 होतील। त्यामुळे भाजप महाराष्ट्राची जी बैठक 6 वाजता सुरू होणार होती ती संध्याकाळी 8-8:15च्या सुमारास सुरू होणार आहे। पण तरी सुद्धा महाराष्ट्र भाजपचे सगळे कोर कमिटीचे नेते हे दिल्लीमध्ये आलेत, कारण त्या मुख्य बैठकीपूर्वी अजून एक टीम बैठक म्हणून महाराष्ट्राचे सगळे नेते एकत्र बसणार आहेत आणि ते रावसाहेब दानवे पाटील यांच्या निवासस्थानी दिल्लीमध्ये त्यांची बैठक होणार आहे। यामध्ये रावसाहेब दानवे पाटील, त्यांचे माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुधीर मुनगंटीवार आणि त्यासह चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस यांचा या संपूर्ण बैठकीच्या एकूण चर्चेमध्ये समावेश असेल। चंद्रकांत दादा पाटील त्यामध्ये असतील। हे सगळेजण सुरुवातीला स्वतः एक टीम म्हणून चर्चा करणार आहेत की महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवार कोण कोण असू शकतात। ज्या ठिकाणी समजा एखादा उमेदवार हा पार्टी हायकमांडकडून नाकारण्यात आला तर त्याऐवजी 2 नंबरचा आणि 3 नंबरचा प्रिफरन्स दिलेला उमेदवार कोण असेल, म्हणजे ज्याला आपण पॅनलिंग म्हणतो प्रत्येक लोकसभा उमेदवारीबाबतचं, तसं पॅनलिंग केलं जाणार आहे। ते आज फायनल केलं जाईल। अनेक जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा करायची गरज नाहीये, तर त्या जागांवर काही चर्चा होणार नाही, परंतु ज्या जागांवरती उमेदवारांची नावं सुचवायची आहेत ती नावं हायकमांडकडून जर रिजेक्ट झाली तर त्याऐवजी पर्यायी नावं कोणती असू शकतात याबाबतची सगळी सविस्तर चर्चा आज पहिल्यांदा महाराष्ट्र भाजपचे नेते करणार आहेत। ते रावसाहेब दानवे पाटलांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेटणार आहेत। त्यानंतर मग 8 वाजताच्या दरम्यान दिल्लीत भाजपच्या मुख्यालयामध्ये भाजपच्या या सगळ्या नेत्यांची जे.पी. नड्डा आणि अमित शहा यांच्यासोबत बैठक सुरू होणार आहे। खरं तर संध्याकाळी होणारी जी बैठक आहे 8च्या नंतर ती सुद्धा एक प्री मीटिंग आहे, कारण मुख्य बैठक ही तर 8 तारखेला होणार आहे, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित असतील आणि तेव्हा सगळ्या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केलं जाईल। परंतु सध्या भाजप किती जागा लढणार, ते किती जागांसाठी आग्रह धरणार आहेत, काल अमित शहांच्या मुंबईतील दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी त्यांच्या वतीने त्यांच्या पक्षाला किती अपेक्षा आहे, एकूण राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा हव्यात, कोणकोणत्या हव्यात, शिवसेनेला कोणत्या जागा हव्यात, याबाबतची एक थोडक्याची पुसटची कल्पना अमित शहांना दिली आहे। त्यामुळे त्यानंतर मग आता भाजप आपली तयारी सुरू करताना दिसते। प्रज्ञा, सोमेश, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।